मंत्री महोदय, बरं एक काम करा, बालाजीराव काय म्हणतात त्यांचं एकत्र घ्या. बालाजीराव बोला. अध्यक्ष महोदय, एक मिनिट. हे माझा विषय जे आहे, आता आमचे मित्र कांदे साहेब सदस्य या विधानसभेचे यांनी जे विषय मांडला तसाच विषय अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातला विषय आहे. लहान मुलगी 7 वर्षाची, तिच्यावर सुद्धा बलात्कार झाला आहे अध्यक्ष महोदय. आणि ती दुसरीला मुलगी होती, तिला बलात्कार झाला म्हणून हे लक्षात आलं नाही. जेव्हा तिच्या आईनं आंघोळ घालायला सुरुवात झाली त्यावेळेस काही जागी अवघड जागी तिचे पांढरे डाग दिसले. तिच्या वेळेस आईनं विचारले हे डाग कशाचे आहेत अध्यक्ष महोदय. त्यावेळेस तिला कळालं की माझ्या मुलीवर काही ना काही जी घटना झाली वाईट ती लक्षात आली. आईनं तक्रार केली अध्यक्ष महोदय. आणि गुन्हेगार म्हणजे ईशान लोखंडे हे हा गुन्हेगार माध्यमिक शाळेमध्ये होता, जिल्हा परिषदमध्ये. त्यावेळेस अध्यक्ष महोदय ही घटना वाईट घटना अशी घडली की त्या मुलीला शिकविताना त्यानं स्वतः गणित शिकविताना स्वतः तिला बाहेर घेऊन ग्राउंडवर बाजूला तिच्या पाठीमागे शाळेच्या तिच्यावर बलात्कार केला अध्यक्ष महोदय. त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत अध्यक्ष महोदय. 1 मिनिट अध्यक्ष महोदय. उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, अजित पवार साहेब आहेत. मला एक सांगायचं आहे, लक्ष वेधायचं आहे मुख्यमंत्री साहेबाचं, उपमुख्यमंत्री साहेबाचं की मंत्री महोदय की सांगायचं की ही केस फास्ट ट्रॅक मध्ये चालण्यासाठी तुम्ही सांगणार का अध्यक्ष मंत्री महोदय, मला सांगा. आणि जास्तीत जास्त लवकरात बालाजी. अध्यक्ष महोदय, सभागृहातल्या अनेक सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि गेल्या काही काळामध्ये लहान मुलींवरचा बलात्कार आणि खुनाचे प्रकार वाढले नक्की. आणि त्यामध्ये पण त्यांना अरेस्ट होते तातडीने, गृह विभाग पोलीस विभाग आपला अटक करतो, परंतु ते तात्काळ त्यांना जी काही सजा झाली पाहिजे ती होत नसल्यामुळे गुन्हेगारांवर जो काही वचक बसला पाहिजे तो बसत नाही. आणि म्हणून मुख्यमंत्री आम्ही चर्चा करून यामध्ये एकतर विशेष वकील तात्काळ देणं, फास्ट ट्रॅकवर ही केस चालवणं आणि टाईम बाउंडमध्ये त्याला अशा जर ज्या अतिशय अमानुषपणे अमानवीय घटना, ते तर मी केलं होतं ना बाबा, अमानवीय घटना ज्या आहेत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा केसमध्ये विशेष वकील लावून सगळी आपली एव्हिडन्स त्या ठिकाणी पुरावे गोळा सगळे आपण सादर करून त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी शासन पूर्णपणे या ठिकाणी प्रयत्न करेल. आणि अशा गुन्हेगाराला कायमस्वरूपी धडा शिकवला पाहिजे आणि इतर गुन्हेगारांना त्याचा वचक बसला पाहिजे यासाठी शासन प्रयत्न करेल. चला, लक्षवेधी क्रमांक 4 श्री अमोल खताळ. लक्षवेधी क्रमांक 4